छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय म्हणजेच कर्नाटक स्वारी. स्वारीवरून परतत असताना महाराज चिदंबरम या देवस्थानी थांबतात. तिथे त्यांना विजयनगर साम्राज्याचे राजगुरू आणि राजपुत्र भेटतात. ते महाराजांना विजयनगर साम्राज्याच्या गुप्त खजिन्याचं रहस्य सांगतात आणि तो खजिना त्यांच्या चरणी अर्पण करतात. पण महाराज तो खजिना स्वीकारत नाहीत. कष्ट न करता मिळालेली कोणतीही गोष्ट पुढच्या पिढ्यांना आळशी आणि अकार्यक्षम बनवते आणि हे तर धन आहे, त्यामुळे आम्ही या खजिन्याचे मालक होऊ शकत नाही, असं म्हणत महाराज त्या खजिन्याची मालकी नाकारतात आणि स्वतःला त्या खजिन्याचे रक्षक म्हणून स्वीकारतात. या खजिन्याच्या रक्षणाची जबाबदारी महाराज बहिर्जी नाईकांवर सोपतात. त्यांच्या आदेशावरून 8 शिलेदार नेमले जातात, ज्यांचे वारस पिढ्यानपिढ्या त्या गूढ खजिन्याचं रक्षण करत आहेत. पण हा खजिना नेमका कुठे आहे, कोण आहेत ते शिलेदार आणि कसा लागणार त्या गूढ रहस्याचा शोध, हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा प्रतिपश्चंद्र. नमस्कार, मी वैष्णवी आणि माझं पुस्तकालय या माझ्या पुस्तक समीक्षा मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या भागात आपण बोलणार आहोत डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाडे लिखित प्रतिपश्चंद्र या थरारक, रहस्यमय आणि अभिमानास्पद ऐतिहासिक कादंबरीबद्दल. पुस्तकाची सुरुवात होते डॉक्टर रवी आणि त्याचा मित्र आदित्यपासून. काही कामानिमित्त दोघे नागपूरहून औरंगाबादला जातात. तिथे डॉक्टर रवी एका अनपेक्षित प्रसंगात अडकतो आणि त्याच वेळी त्याला या गूढ खजिन्याबद्दल माहिती मिळते. आणि इथूनच सुरू होतो रहस्यभेदाचा थरारक प्रवास. या प्रवासात त्याला प्रियल, प्रशिक, ज्योती, इन्स्पेक्टर माने, रामचंद्रन, सूर्यकांतराव अशी अनेक वेगवेगळी पात्र भेटतात. प्रत्येक पात्रासोबत कथेला नवं वळण मिळतं आणि प्रत्येक संकेतासोबत रहस्य आणखी गडद होत जातं. कथा नागपूरपासून सुरू होऊन औरंगाबाद, घृष्णेश्वर, वेरूळ, मुंबई, अलिबाग, रायगड, कर्नाटक आणि तमिळनाडू अशा अनेक ठिकाणी फिरत असते. कथा जशी पुढे सरकते तसं आपणही त्या प्रवासाचा भाग बनत जातो. पुस्तकात अनेक मंदिरं, किल्ले, वस्तुसंग्रहालय, लेण्या आणि ऐतिहासिक शहरांचा उल्लेख आहे. त्याचं वर्णन इतकं जिवंत आहे की वाचताना आपसुकच त्या ठिकाणांना भेट द्यावीशी वाटते. हम्पी, घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ लेणी, चिदंबरम मंदिर आणि रायगड यांचं वर्णन विशेष लक्षात राहतं. विशेष म्हणजे लेखकाने 13वं, 17वं आणि 21वं शतक एका धाग्यात इतक्या सुंदर पद्धतीने गुंफलं आहे की भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड अधिकच रंजक वाटते. विजयनगर साम्राज्याची समृद्धी, त्याच्यावर झालेली आक्रमणं, त्याचा झालेला ऱ्हास आणि हिंदवी स्वराज्याची भरभराट याचं अत्यंत प्रभावी वर्णन पुस्तकात पाहायला मिळतं. 8 डे क्लॉक, मुंबईचा ब्रिटिशकालीन नकाशा, महाराजांची तलवार, दक्षिणेकडील पंचमहाभूतांची शिवमंदिरं, नटराज मूर्ती आणि 12 ज्योतिर्लिंगांना जोडणारा नकाशा या सगळ्यांचं अतिशय बारकाईने आणि रंजक पद्धतीने वर्णन करण्यात आलं आहे. डार्विनच्या उत्क्रांतीवादाची आणि दशावतारांची सांगड लेखकाने अतिशय वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या पद्धतीने घातली आहे. आपण नमस्कार का करतो त्यामागचा अर्थही पुस्तकातून समजतो. पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि प्रवाही आहे. वाचताना लेखकाचा या विषयावरील दांडगा अभ्यास स्पष्टपणे जाणवतो. पात्रांच्या माध्यमातून मांडलेले विचारही प्रभावी आहेत. तरीही काही योगायोग आणि घटना थोड्या बॉलिवूड चित्रपटांसारख्या वाटू शकतात. काही प्रसंग पूर्णपणे पटतीलच असं नाही, पण त्यातली मजा वेगळीच आहे. या कथेवर द सिक्रेट्स ऑफ शिलेदास ही मालिका देखील आलेली आहे. पात्र आणि मूळ संकल्पना सारखी असली तरी मालिकेत पुस्तकाची खोली आणि थरार पूर्णपणे अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे मी नक्कीच पुस्तक वाचण्याची शिफारस करेन. इतिहास, विज्ञान, अध्यात्म, रहस्य आणि साहस यांची सुंदर गुंफण वाचकाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते. इतिहास फक्त वाचायचा नाही तर अनुभवायचा असेल तर प्रतिपश्चंद्र नक्की वाचा.